विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती नवोदय विद्यालय समितीची आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. यामध्ये एकूण विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर इथे जी व्हॅकन्सी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची जाहिरात आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, यामध्ये फिमेल स्टाफ नर्स, त्याचबरोबर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, त्याचबरोबर स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिस केडर, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, JNV केडर, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, लॅब अटेंडंट, मेस हेल्पर अँड मल्टीटास्किंग स्टाफ. मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते आणि या पदभरतीची एक्झाम जी घेणार आहे ती NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एजन्सी परीक्षा घेणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे ते हे तुम्ही मित्रांनो सविस्तर वाचायचं आहे. यामध्ये सर्व डिटेलमध्ये माहिती दिली आहे आणि ही माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपण तुम्ही पाहू शकतात की 22/3/2024 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची मुदत आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही करेक्शन करायचे असल्यास 2 मे ते 4 मे या कालावधीत तुम्ही करू शकता. त्याचबरोबर ॲडमिट कार्ड आणि डेट ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते लवकरात लवकर कळवले जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वेबसाईट जी आहे ती NTA ऑनलाईन या इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि navodaya.gov.in इथे तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असल्यास इथे तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ॲप्लिकेशन फी जी आहे तुम्ही इथे पाहू शकतात. पदानुसार इथे ॲप्लिकेशन फी आहे. फिमेल स्टाफ नर्ससाठी ₹1000 आहे. हे जनरल EWS, OBC, NCL यांच्यासाठी आणि SC, ST, PWBD प्रोसेसिंग फी जी आहे ती ₹500 आहे. टोटल ₹500 आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे उर्वरित पदे आहेत त्यांच्यासाठी जनरल EWS, OBC, NCL यांच्यासाठी ₹500, ₹500 आणि 1000 टोटल आपण बघितलं तर ॲप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग फी मिळून ₹1000 होतात. त्याचबरोबर SC, ST, PWBDसाठी ₹500 फी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकतात की त्यांनी अर्जासोबत लागणारे कोणते कागदपत्रे आहेत ही सर्व माहिती दिली आहे. फोटोची साईज किती लागणार आहे ही सर्व माहिती या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये दिली आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकतात महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक आणि अमरावती एवढे एक्झाम सेंटर असणार आहेत. येथे एक्झाम कंडक्ट होणार आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात इथे पदानुसार फिमेल स्टाफ नर्स ग्रुप बी ची पोस्ट आहे. यासाठी पोस्ट कोड 1 आहे आणि एकूण वॅकन्सी जी आहेत 121 आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी असिस्टंट सेक्शन ऑफिसर ASO ग्रुप बी यासाठी एकूण वॅकन्सी आहेत 5. त्याचबरोबर ऑडिट असिस्टंट यासाठी एकूण 12 वॅकन्सीज आहेत. ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरसाठी 4 वॅकन्सीज आहेत. लीगल असिस्टंट ग्रुप बीसाठी 1 वॅकन्सी आहे. स्टेनोग्राफर ग्रुप सी यासाठी एकूण 23 पदे रिक्त आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी साठी 2 पदे. केटरिंग सुपरवायझर ग्रुप सी साठी 78 पदे. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटसाठी 21 पदे. त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ग्रुप सी JNV कॅडरसाठी 360 पदे रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप सी ची पोस्ट आहे. 128 पदे रिक्त आहेत. लॅब अटेंडंटसाठी 161 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर मेस हेल्पर ग्रुप सी साठी 442 पदे रिक्त आहेत. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 19 पदे रिक्त आहेत. पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे BSc ऑनर्स इन नर्सिंग. त्याचबरोबर BSc नर्सिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि यासाठी लेव्हल 7चं पेमेंट भेटणार आहे तुम्हाला आणि एज लिमिट जी आहे ती 35 इयर्स आहे. त्याचबरोबर मित्रांनो, पुढची जी पोस्ट आहे ती असिस्टंट सेक्शन ऑफिसर यासाठी लेव्हल 6चं पेमेंट भेटणार आहे. एज जे तुमचं असणार आहे ते 23 ते 33 वर्षांमध्ये असणार आहे. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे ती बॅचलर डिग्री असणार आहे. ऑडिट असिस्टंटसाठी BCom क्वालिफिकेशन असणार आहे. लेव्हल 6चं पेमेंट असणार आहे आणि डिझायरेबल 3 इयर्सचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ते पण गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस ऑर्गनायझेशनमध्ये काम केल्याचं तुमच्याकडे अनुभव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी लेव्हल 6चं पेमेंट आहे. एज लिमिट जी आहे ती 32 इयर्स आहे आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते मास्टर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऑर ॲज अ मीडियम ऑफ एक्झामिनेशन ॲट द डिग्री लेवल. तर मित्रांनो, इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमचं MA असणं आवश्यक आहे. पुढची जी पोस्ट आहे ती लीगल असिस्टंट आहे. लीगल असिस्टंटसाठी लेव्हल 6चं पेमेंट आहे. यामध्ये एज लिमिट जे आहे ते 23 ते 35 या इयरमध्ये आहे. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ती डिग्री इन लॉ आहे आणि पुढची पोस्ट आहे स्टेनोग्राफर. स्टेनोग्राफरसाठी लेव्हल 4चं पेमेंट आहे. त्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 12वी पास आणि स्किल टेस्ट जे आहे ते डिक्टेशन 10 MTS 80 शब्द प्रति मिनिट आणि ट्रान्स्क्रिप्शन 50 MTS इंग्लिश आणि 65 MTS हिंदी ऑन कॉम्प्युटर. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे कॉम्प्युटर ऑपरेटर. यासाठी लेव्हल 4चं पेमेंट आहे.
यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BCA, BSc, IT आणि किंवा कॉम्प्युटर सायन्स. तसेच BE, BTech, कॉम्प्युटर सायन्स किंवा IT हे पण चालते. आणि केटरिंग सुपरवायझर या पदासाठी लेव्हल 4चं पेमेंट आहे. अप्पर एज लिमिट जी आहे ती सुपरवायझरसाठी एज लिमिट जी आहे ती 35 इयर्स आहे. तुम्ही पाहू शकतात 35 वर्ष. त्याचबरोबर जी शैक्षणिक पात्रता आहे ती बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट आणि पुढची पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट. यासाठी लेव्हल 2चं पेमेंट आहे. यासाठी एज लिमिट जी आहे ती 18 ते 27 वर्ष. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते 12वी पास असणं आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 25 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट JNV केडरसाठी लेव्हल 2चं पेमेंट आहे. 18 ते 27 वर्षापर्यंत एज लिमिट आहे. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्ही पाहू शकता टायपिंगचा स्पीड त्यांनी दिला आहे इंग्लिश आणि हिंदीसाठी. इंग्लिशसाठी 30 शब्द प्रति मिनिट आणि 25 शब्द प्रति मिनिट हिंदीसाठी. पुढची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन प्लंबर लेव्हल 2चं पेमेंट आहे. यासाठी एज लिमिट आहे 18 ते 40 आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 10वी पास प्लस ITI. इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या ट्रेडमध्ये तुमचं ITI असणं आवश्यक आहे. लॅब अटेंडंट यासाठी लेव्हल 1चं पेमेंट आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 10वी पास आणि डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निकमध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर 12th विथ सायन्स स्ट्रीम फ्रॉम रिकॉग्नाइज्ड बोर्ड मेस हेल्पर या पदासाठी पेमेंट आहे लेव्हल 1 आणि बिटवीन 18 टू 30 इयर्स यासाठी तुम्हाला इथे एज लिमिट आहे. आणि मेट्रिक्युलेशन पास हे शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे तुमच्याकडे. गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल ऑर्गनायझेशन मेस किंवा स्कूल आणि पासिंग ऑफ अ स्किल टेस्ट प्रिस्क्राइब्ड बाय NVS. मल्टीटास्किंग स्टाफ लेव्हल 1चं पेमेंट आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे 10वी पास. त्याचबरोबर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता एज रिलॅक्सेशन पण भेटत आहे. SC/ST 5 इयर्स एज रिलॅक्सेशन और OBC नॉन क्रिमिनल इयर्ससाठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही ते हेल्प डेस्क इथे तुम्ही संपर्क साधू शकता. इथे त्यांनी फोन नंबर दिला आहे. त्याचबरोबर ईमेल दिला आहे. इथे तुम्ही काही तुमची अडचण असल्यास संपर्क साधू शकता. कारण की ही ऑफिशियल नंबर आणि ईमेल आहे. तर मित्रांनो ही माहिती होती NVS भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.